ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. आपल्याला आज भूतकाळ शिकायचा आहे. भूतकाळ. आणि तो भूतकाळ सांगण्यासाठी आ, आपल्याकडे दोन वेगवेगळे शब्द आहेत. पहिला भूतकाळ जाणण्यासाठी हं, आपल्याकडे आहे लंग लकार. कुठला लकार? लंग लकार. आणि तो लंग लकार आपल्याला माहिती आहे. तरी पण एकदा लिहितो. अपठत. थोडासाच लिहिणार आहे, पूर्ण नाही. अपठत, अपठताम, अपठन. हा काय झाला? लंग लकार झाला. अपठन, अपठन. ठीक आहे. मग समजा जर मला असं म्हणायचं असेल, अ, रामाने अभ्यास केला, तर मी कसं म्हणणार? रामः अपठत. मला जर म्हणायचं असेल दोन रामांनी अभ्यास केला, मी बोलणार रामौ अपठताम. आणि अनेक राम असतील तर मी म्हणणार रामाहा अपठन. म्हणजे ही एक आपल्याकडे असणारी पद्धत आहे. मग काय होतं, जसे क्रियापद बदलतात. त्वम आल्यानंतर मी वेगळं रूप म्हणतो. अहम आल्यानंतर मी वेगळं रूप म्हणतो. या ठिकाणी जर त्वम युवाम आलं तर मी वेगळं रूप म्हणतो. यूयम आलं तर मी वेगळं रूप म्हणतो. अशा प्रकारे कर्ता बदलल्यामुळे काय होतं? क्रियापद बदलत राहतं. कशामध्ये? लंग लकारामध्ये. मग ही अडचण दूर करावी म्हणून त्यांनी काय केलं? एक नवीन प्रत्यय आणला. त्याचं नाव आहे त व तू. आता नुसतं तो त क एकदम सायलेंट आहे. म्हणताना आपण तवतूच ऐकायला येतं, पण क सुद्धा त्या ठिकाणी आहे. तवतू प्रत्यय. तवतू प्रत्यय. मग हा प्रत्यय फार सोपा आहे. ह्याच्यामध्ये रामः असू द्या, त्वम असू द्या, अहम असू द्या, एक वचनासाठी सारखाच अर्थ त्याचा राहील. आता आपण तवतू प्रत्ययाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तवतू प्रत्यय त्याच्यामध्ये काय? सगळ्यात शेवटी तवतू प्रत्ययामध्ये सगळ्यात शेवटी राहतं वत. आणि लक्ष द्या, तो प्रत्यय एकदा का तयार झाला, त्यानंतर तो भगवान आणि नदी या शब्दांसारखा चालतो. तिसरं पण सांगून टाकतो. भगवान, नदी आणि जगत या शब्दांसारखा चालतो. तुम्हाला या ठिकाणी फक्त भगवान आणि नदी शब्द समजून घ्यायचा आहे. नपुंसक लिंग शब्दाला आपण थोडंसं बाजूला ठेवूया. मग आपण काय म्हटलं? भूतकाळ सांगण्यासाठी लंग लकार आपल्याकडे आहे. तो असा चालतो. त्याचे मी सगळेच क्रियापद लिहिलेले नाहीत. आणि मग त्याला एक ऑल्टरनेटिव्ह, त्याला एक पर्याय म्हणून त्यांनी तवतू प्रत्यय आणलेला आहे, ज्याच्यामध्ये वत शिल्लक राहतं. आणि एकदा का वत लागलं तर तो शब्द भगवान किंवा नदीसारखा चालतो. मग आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिला भगवान शब्द चालवायला लागणार आहे. बघा कसा? भगवान, भगवंतौ, लक्ष दे, अँड भगवंतः, भगवंतः. म्हणजे एक देव असेल तर भगवान, दोन असतील भगवंतौ, तीन असतील तर भगवतः. मग आता एवढंच आपण शिकूया. मग त्याच्यामध्ये द्वितीया, तृतीया, चतुर्थी, सप्तमीपर्यंत आहे. त्याची सध्या काही गरज नाही. बघा, नदी. आता मी नदी शब्द चालवतोय. नदी, नद्यौ, नदी, नद्यौ आणि नद्यः. एवढंच सध्या माहिती पाहिजे आपल्याला हा धडा समजून घेण्यासाठी. बघा, मग आता मी एक शब्द, एक धातू घेतो. ठीक आहे. मग तुम्हाला अजून कळून येईल. बघा,
मी समजा एक धातू घेतला, तो म्हणजे असा गम धातू घेतला. गम, गम. मग काय होतं, आता याच्यामध्ये बरेचसे नियम आहेत. सगळेच नियम सांगण्यापेक्षा शॉर्टकटमध्ये सांगूया की हा जो वत किंवा तवतू प्रत्यय आहे, त्याला प्रत्यय असं म्हणतात, तो लावत असताना काय होत असतं, वत शिल्लक राहतं एवढं सांगितलं. पण तो तवतू प्रत्यय लागण्यापूर्वी, ऐका ऐका ऐका, तो तवतू प्रत्यय लागण्यापूर्वी शेवटी त असतो. मग गमचं होतं गत, पठचं होतं, आता दोन तीन लिहितो या ठिकाणी. पठचं होतं पठ, त्याचं होतं पठित. अशा प्रकारे दोन धातू मी तुला सांगितले. गमचं होतं गत, पठचं होतं पठित. मग आता काय करायचंय, आपण म्हटलेलं आहे, लक्ष द्या, कळलं नाही तर विचार. वत हे कधी लागतं, त्या धातूच्या शेवटी लागतं बघा, गत, आणि त्याच्या शेवटी लागणार वत. मग तो कसं काय चालणार शब्द, हा गतवत जो शब्द आहे हा कसा चालणार. आता गमचं गत का झालं, त्यासाठी नियम आहेत, ते आपण सगळेच काय समजून घेत नाहीये. ठीक आहे. मग आता गमचं गत झालं आणि हा तवतू भूतकाळाचा प्रत्यय लागून गतवत झालं. मग आपल्याकडे असा एक शब्द आहे, त्याचं नाव आहे भगवत. भगवत. मग तो भगवत चालतो, भगवान, भगवंत, भगवंत. मग आता सांग बघू, गतवान कसा चालणार, बोल. गतवान गतवंतो गतवन्तः. हा, गतवान, गतवंतौ, गतवंतः. गतवंतौ, गतवंतः. समजा मला म्हणायचं असेल राम गेला, तर मी म्हणेल रामः गतवान. जर मला म्हणायचं असेल तू गेला, तर मी काय म्हणेल त्वम गतवान. जर मला म्हणायचं असेल मी गेलो, अहम गतवान. म्हणजे जसं आपण वर्तमान काळामध्ये कर्ता बदलला की आता या ठिकाणी क्रियापद काय होणार, अपठः. सारखं आपल्याला क्रियापद बदलायला लागायचं. पण आता कसं होईल, रामः गतवान, त्वम गतवान, अहम गतवान. अशा प्रकारे आपल्याला बदलायची गरज नाहीये. एवढं कळलं का? हो सर. हा. मग आता अ, एक मिनिट. मग आता गतवान पुल्लिंगासाठी का स्त्रीलिंगासाठी, सांगा. पुल्लिंग. पुल्लिंगासाठी. मग आपण कसं चालवला, भगवान, भगवंतो, भगवंतः. मग आपल्याला जर गतवान किंवा गतवत हे स्त्रीलिंगामध्ये चालवायचं असेल, काय करावं लागेल, आपल्याला जसं नदीमध्ये ई आहे, तसं या गतवतमध्ये काय करावं लागतं, ई ऍड करावी लागते. बघा, पुन्हा एकदा मी सांगतो. जसं गतवत हे पुल्लिंगामध्ये गतवान, गतवंत, गतवंतः चालतं. जर आपल्याला स्त्रीलिंगाला म्हणायचं असेल, तर आपण काय करणार, त्याच्यामध्ये एक ई ऍड करायची, लॉंग ई. आणि तो कसा चालवायचा, नदीसारखा, नदी, नद्यो, नद्य. मग गतवती कसं चालणार, बोला. गतवध्यो. गतवत्यौ, गतवत्यौ, आणि पुढे, हा, सोपं आहे ना, नदी कसं चालतंय, नदी, नद्यौ, नद्यः. ठीक आहे, तसं गतवती, गतवत्यौ, गतवत्यः. आता नदीमध्ये द असल्यामुळे द्यौ झाला, पण गतवत मध्ये त असल्यामुळे काय होणार, त्यौ होणार. नाही समजलं? समजलं सर. अजून एक उदाहरण बघूया, म्हणजे अजून कळून जाईल आपल्याला.
बघा अजून एक उदाहरण. मग हा शब्द जो आहे, हा शब्द कशासारखा चाललाय इथे? हा शब्द भगवत सारखा. कशासारखा? भगवत. आणि स्त्रीलिंगामध्ये कशासारखा चालतो? बोल. स्त्रीलिंगामध्ये कशासारखा चालेल? इथं दिलंय ना बाळा, पुल्लिंगामध्ये कसं चालणार? पुल्लिंग. स्त्रीलिंग मध्ये भगवती. हा, किंवा नदीसारखं म्हणायचं. भगवती म्हटलं तरी पण चालतं. किंवा त्याचा मूळ शब्द काय आहे? नदी आहे. त्याच्यामुळे त्याला भगवती न म्हणता नदी म्हणायचं आपल्याला. ठीक आहे, बघा. मग आता आपण पुल्लिंग स्त्रीलिंग आपल्याला कळालं दोन्ही वेगवेगळं, हो नाही? हो सर. हा, तसं आपण आता पठितवांचं चालू आहे बघा. पठित. मग पठ धातू आहे, त्याचं होतं पठित. का होतं? भरपूर नियम आहेत आणि त्याला तवतू भूतकाळ करण्यासाठी आपण काय करतो? तवतू म्हणजे वत लावतो. मग पठित वत लावल्यानंतर पुल्लिंगामध्ये कसं चालेल ते? चालव बघू. भगवान सारखं चालव. हम्म. पठितवान, पठिवन्तौ, नाही नाही, हळूहळू म्हणायचं. पठिवन्तः. नाही नाही, हळू म्हणायचं. भगवानचं कसं होतं? भगवतचं होतं भगवान, तर पठितवान. पुढे. पठितवन्तौ, हा, आता व्यवस्थित म्हटलीस. पठितवंतौ आणि पठितवन्तः. हा, मग पठितवंत हा आपण कधी वापरणार? ज्यावेळी बहुवचन असेल त्यावेळी. ज्यावेळी द्विवचन असेल तेव्हा पठितवंतौ, आणि ज्यावेळी एकवचन असेल तेव्हा पठितवान. मग आता आपण हे स्त्रीलिंगामध्ये कसं चालवणार? बोला. फक्त आपल्याला काय करायचंय? या पठितवत मध्ये काय ऍड करायचंय? लॉंग ई, दीर्घ ई ऍड करायची. मग बघा, लॉंग ई ऍड केल्यानंतर आपलं काय होणार? बोला. स्त्रीलिंग रूप तयार होणार. पठितवती, हा, पठितवती. त्याचा अर्थ काय होतो पठितवतीचा? हम्म सगळा अर्थ तयार होतो तो भूतकाळामध्ये. पठितवती म्हणजे एका मुलीने किंवा स्त्रीलिंग असल्यामुळे स्त्रीने अभ्यास केला. जर पंकजा म्हणत असेल, अहम पंकजा पठितवती असं म्हणेल. आणि जर वसंत म्हणणार असेल तर तो म्हणेल वसंत पठितवान. आणि पंकजा पठितवती, दोघांचा अर्थ काय आहे? सारखाच आहे. पण पुल्लिंग असल्यामुळे काय फरक होतो? शेवटी काय होईल इथे? हा, पठितवत्य नदी, नद्य पठितवती. बोल. पठितवत्यः. इथपर्यंत समजलं? हो हा. सर. काय आपण पाहिलं? भूतकाळामध्ये लंग लकार आहे, त्याला आपण अपठत अपठतम असं चालू शकतो. पण अजून एक प्रत्यय त्यांनी आणला, तवतू प्रत्यय, ज्याच्यामध्ये वत शिल्लक राहतं, जे चालतं भगवान सारखं आणि स्त्रीलिंगामध्ये नदी सारखं. मग गमचं गत होत असतं, पठचं पठित होत असतं. हे आपण पाहिलं. मग आपण पुल्लिंगामध्ये चालून बघितला. भगवान, भगवंत, भगवंत एवढं माहीत पाहिजे. आणि नदी, नद्यव, नद्य एवढं माहीत पाहिजे. मग काय होईल? आपल्याला पुल्लिंग आणि स्त्रीलिंगामध्ये चालवता येईल. मग आता फरक काय? फक्त पुल्लिंग असेल तर भगवान, भगवंतो, भगवंत सारखं. स्त्रीलिंग असेल तर नदी, नद्यव, नद्य सारखं. अशा प्रकारे आपण हे पाहिलं. आता बेसिक क्लिअर आहे. आता आपल्याला इकडे जायला काहीही हरकत नाही. अं, बघा. हं. मग हा तवतू प्रत्यय हे काय आहे? भूतकाळ आहे. भूतकाळ. बघा, सिंगल पेज, फुल. हम्म मग आता भूतकाळ समजवण्यासाठी त्यांनी आपल्याला काही चित्र दिलेले आहेत. किम कह कृतवान. आता या ठिकाणी कृतवान का आलं? कारण की कह पुल्लिंग आहे म्हणून. आणि या ठिकाणी कृतवती का आलं? कारण की का स्त्रीलिंग आहे म्हणून. अर्थ काय? कोणी केलं, कोणी केलं हाच अर्थ आहे. फक्त पुल्लिंग आणि स्त्रीलिंग असल्यामुळे फरक आहे. बघा, आता वाक्य बघूया म्हणजे कळेल.
बालह जलम पिबती म्हणजे तो आत्ता पितोय. पण त्याचं कसं होतं? बालह जलम पीतवान. पाच होतं पित आणि मग त्याला लागतं वत. तो चालतो भगवान सारखा म्हणजे पिऊन झालं. भूतकाळ. अनिशः गच्छती. तो जातोय म्हणून काय होतं? गच्छती. पण जाऊन झालं. अनिशः गतवान. छात्राः खेलंती. आता बहुवचन आहे. वरती काय होतं? एक वचन. आता बहुवचन. मुलं खेळतात. मग आता भगवान भगवंतो भगवंतः खेलितवतचं झालं खेलितवंतः म्हणजे मुलं खेळली खेळून झालं. वयम पठामह म्हणजे आम्ही शिकतो, अभ्यास करतो. वयम पठितवंतः म्हणजे अभ्यास करून झाला. बघा आता या ठिकाणी वयम असलं तरी वंतः आणि छात्रः असलं तरी वंत म्हणजे या ठिकाणी काय त्वम अहम या कर्त्यांनुसार क्रियापद बदलत नाही. फक्त इथं पुल्लिंग आणि स्त्रीलिंगाचा विषय आहे. अजून पाहूया पुढे आता स्त्रीलिंग शब्द येत आहेत. महिला क्षिपती महिला टाकते आणि महिला क्षिप्तवती. आता या ठिकाणी वान नाही आलं कारण की महिला स्त्रीलिंग शब्द आहे म्हणून. दीपा नृत्यती. पुढे काय झालं? दीपा नर्तितवती. मग आता या ठिकाणी फक्त ई ऍड केलेला आहे वत मध्ये आणि क्रियापद लिहिलेलं आहे. ताहा ताहा प्रक्षालयंती म्हणजे त्या सगळ्या स्त्रिया धुतात. या ठिकाणी काय म्हणतात? ताहा प्रक्षालितवत्यः. कळतंय का हे काय होतंय? प्रक्षालयती हे चालतंय नदीसारखं आणि भरपूर असल्यामुळे बहुवचनामध्ये नद्यः. तसं प्रक्षालितवती प्रक्षालितवत्यः. छात्राः लिखन्ति. मुलं काय करतायत? मुली काय करतायत? लिहित आहेत. आणि छात्राः लिखितवत्यः. नदी नद्यौ नद्यः यासारखा तो चालला. आता आपल्याला करायचंय. इथपर्यंत कळालं का? हो सर. बघा. शिक्षकाः. शिक्षक काय करतायत? हम्म बोला. सुप्तवती झोपली. प्रविष्टवंत आता काय फक्त तुम्हाला जेंडर कळलं पाहिजे. जेंडर कळलं तर तुम्हाला हे सांगता येणार आहे आपोआप. बघा बिडाली हे स्त्रीलिंग आहे का? हो नाही? हो का नाही? स्त्रीलिंग. बिडाली हे स्त्रीलिंग शब्द आहे का? हाँ सर. कसं काय? ली येत आहे एंडला म्हणून. ई येत आहे. ई ली नाही. ई नदी. नदीमध्ये काय ई म्हणून काय होणार? स्त्रीलिंग शब्दाचं एक वचन काय येतं? गतवती झालं. आता रक्षक हा पुल्लिंग आहे का? हो पुल्लिंग. मग त्याला काय येणार एक वचनामध्ये? भैया यहाँ पे जरूरत नहीं. एक वचनामध्ये काय येणार? सोपं आहे. कळालं पाहिजे. हे जर नाही कळालं तर मग तुला नाही कळालं हे. सांग काय येणार? ताडितवान. हा कारण की भगवान एक वचन रक्षक एक वचन. शिक्षकाः पुल्लिंग आहे का शिक्षकाः? हाँ सर पुल्लिंग आहे. मग पुल्लिंग बहुवचन काय येतं? भगवान भगवंतो भगवंत. मग या दोघांमधलं काय येणार? प्रविष्टवती वंतः. हा चुकू नकोस. आणि बालिका हा स्त्रीलिंग आहे का? हो स्त्रीलिंग. मग नदी नद्यो नद्य य शेवटी आहे. बालिका पण बहुवचन आहे. मग यश पूजितवत्यः. सुप्तवती म्हणजे झोपली. प्रविष्टवंत म्हणजे आत आले प्रवेश केला. पूजितवत्यः म्हणजे पूजा केली. ताडितवान म्हणजे मारलं. आता पटापट इकडचे पण उत्तर द्यायची आहेत. सिंह तम हतवान हे शुद्ध आहे का अशुद्ध आहे? हे बरोबर आहे का? इथं पुल्लिंग असल्यामुळे हे पण पुल्लिंग आहे. हो सर.
बरोबर आहे. ते बालकाः अन्नम त्यक्तवंत, त्या मुलांनी अन्न टाकलं, हे बरोबर आहे का? अशुद्धम. कसं काय? बघा, बालक हा बहुवचन आहे का? पुल्लिंग आहे का? बालक, रामः रामौ रामाः, बालकः बालकौ बालकाः. आणि त्यक्तवंत बहुवचन हो. आहे का? बहुवचन आहे हो का? सर, बहुवचन आहे. पुल्लिंग आहे का? हो सर. मग बरोबर आहे का चूक आहे? बरोबर. हा, पुढचं सांगा. आपणिकः पुल्लिंग आहे का? आपणिकः पुल्लिंग आहे का? हो सर, पुल्लिंग आहे. हा, मग हे नतवती पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे? ई आलंय शेवटी. स्त्रीलिंग. मग हे बरोबर आहे का? शुद्ध आहे का? हो सर. कसं काय शुद्ध आहे? नाही. अगं, पुल्लिंग हे आपणिकः पुल्लिंग आहे. नतवती काय पुल्लिंग आहे का? नतवान येईल ना पुल्लिंग असल्यानंतर. जसं इथं पुल्लिंगाचं हतवान झालं, तसं इथं नतवान यायला पाहिजे, मग नतवती आलंय. अगं, सगळ्यात सोपं तुला कळलंय का? हे बघितलं, लिहितो मी एकदा. भगवान, भगवंतौ. नाही कळलं तर विचार पुन्हा. भगवंतौ. एवढं त्यांनी द्विवचन विचारतच नाही, ते भगवान आणि भगवंत हे आलं म्हणजे पुल्लिंग आहे. ठीक आहे. हो नाही? हो सर. हा, पुल्लिंग आहे. हे जर असेल तर काय, कुठलं लिंग आहे? पुल्लिंग. पुल्लिंग. आणि नदी, नद्यौ, हे जर असेल, अशा प्रकारे असेल तर कुठलं लिंग आहे? स्त्रीलिंग. स्त्रीलिंग. ठीक आहे, मग आता कळेल का नाही काय चाललंय समोर ते? कळेल का नाही? हा सर. हा. मग आता सांग, एताहा हे स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे? सर, पुल्लिंग. कसं काय? सह तौ ते होतं. स्त्रीलिंग, हा मग स्त्रीलिंग. एकच ऑप्शन राहिला स्त्रीलिंग. मग हे कुठल्या लिंगात आहे? पुल्लिंग मध्ये. मग बरोबर आहे का हे? शुद्ध आहे का अशुद्ध आहे? चुकीचं आहे. तेच अशुद्ध. आहे. हा. अहम कर्तितवान पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे? बरोबर आहे का? अहम कर्तितवान. मी सर, कापलं. पुल्लिंग आहे. आणि अहम सुद्धा काय, आपण सध्या पुल्लिंग म्हणूया, कारण की अहम सुद्धा स्त्रीलिंग होऊ शकतो. म्हणून ते बरोबर आहे. आता पटापट आपल्याला काय करायचं, हा टेबल सांगायचा. चल सांग पटापट. वदती, वदतीचं काय होतं? उक्तवान. पुढचं सांग मला. इथं काय येईल? हम्म. बोल, त्यांनी सोड. उक्तवन्तौ. उक्तवंतव काय? एकवचन आणि बहुवचन आहे. द्विवचन नाही सांगत येते. पश्यतीचं काय होईल? इथं दृष्टवंत हा आधीच दिले, इथे काय येईल? दृष्टवान. सुपर. गायतीचं काय होतं माहिती का? गीत. गायतीचं होतं गीत. सांग आता, गीतचं काय होईल पुढे? गीतवान. आणि बहुवचन? गीतवन्तः. हा, आता द्विवचन त्यांनी नाही घेतलंय, पण मी तुला शिकवलेलं आहे. मिलितवान बहुवचन काय होईल? मिलितवन्तः. मिलितवंतः. मिलितवंतः. मिलित. नंतर लिहून काढतो सगळं. हा, उपविष्ट म्हणजे अर्थ पण समजून घे. खादती म्हणजे खाणे, करोती म्हणजे करणे, वदती म्हणजे बोलणे, पश्यती म्हणजे पाहणे, गायती म्हणजे गाणे, मिलती म्हणजे भेटणे, उपविशती म्हणजे बसणे. मग काय होईल इथं? उपविशान. कसं काय? उपविष्टवंत झालं, इकडे काय उपविष्टान. होणार? उपविष्टवान. वान चुकलं नाही पाहिजे. हा, उत्तिष्ठती काय होईल? बघा, मी एक रूप सांगून देतो. उत्तिष्ठवान. हा. येस, करेक्ट. उत्तिष्ठवान. उत्तिष्ठवान. पुढे काय होईल बहुवचनामध्ये? उत्तिष्ठवन्तः. सुपर. आता काय अडचण नाही ना समजून घ्यायला? नाही सर. हा. मग कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. स्मरती म्हणजे लक्षात ठेवणे. मग स्मरतीचं होतं स्मृत. हम्म. स्मृतवान. बहुवचन. स्मृतवन्तः. आणि द्विवचन काय होईल? मुद्दामून विचारतोय. हा. चल ठीक आहे. हा, नीतवानचं काय होईल? बहुवचन. नीतवन्तः. करेक्ट.
यच्छती. यच्छतीचं होतं दत्तवान. बहुवचन काय होईल? जे लक्षात नाही इरेग्युलर तर लक्षात ठेवायचे आपल्याला. हा, दत्तवन्तः. म्हणजे त्याचा अर्थ काय होईल? अनेक जणांनी दिलं. दत्तवान म्हणजे कुठल्या तरी एका माणसाने दिलं. आणि दत्तवंत म्हणजे अनेक. एक वचन बहुवचन एवढाच फरक आहे. पूजितवान. पूजितवान्. हम्म. पूजितवंतः. ठीक आहे. पूजितवंतः. ठीक आहे. स्नाती. स्नातवान. स्नातवान्. करेक्ट. स्नातवान म्हणजे आंघोळ केली. आणि खूप जण असतील तर स्नातवन्तः. स्नातवंतः. प्राप्तवान. प्राप्तवन्तः. प्राप्तवंतः. प्राप्तवंतः. आता आपण स्त्रीलिंगामध्ये बघूया, मग राहिलेले खालचे बघूया. उदितवती. काय होणार पुढं? नदी. नद्यः. फक्त बहुवचन सांगायचे. फास्ट फास्ट थोडस. दृष्टवान च होतं दृष्टवती. काय येईल पुढे? दृष्टवत्यः. हा, दृष्टवत्यः. म्यूट. ओके, दृष्टवत्यः. आता मी सांगत नाही, फक्त बोलतो. इथे काय होईल? हम्म. गीतवती. हा, गीतवती कोणासाठी? पुल्लिंग का स्त्रीलिंग? स्त्रीलिंग. आणि गीतवान म्हणून त्यांनी वरती काय दिलंय बघ. सहते म्हणजे एक वचन ते बहुवचन पुल्लिंग. आणि एक वचन बहुवचन स्त्रीलिंग. स्त्रीलिंग. हा, मग स्त्रीलिंग पुल्लिंगासाठी फक्त वेगळे, एवढं लक्षात ठेवायचे. हा, मिलितवानचं काय होईल आता इथे? मिलितवती. मिलितवती. आणि बहुवचनामध्ये? मिलितवत्यः. अर्थ काय त्याचा मिलितवत्यचा? खूप ते साऱ्या. दोघं मिळाले. हे दोघं दोघं चालले, द्विवचन आहे का इथे? बहुवचन. हा, ते दोघं नाही, त्या दोघी, कारण की स्त्रीलिंगात चाललंय, बरोबर. हा. हा, उपविष्टवान. उपविष्टवती. हा, उपविष्टवती. माझा अर्थ काय होईल? ती बसली. कोणी असू शकतं, मग ती मुलीबद्दल आपण बोलतोय. इथं काय होईल? उपविष्टतः. हा? उपविष्टवत्यः. उपविष्टवत्यः. वत्यः. हा, चला आता मी फक्त बोलतो, ठीक आहे. हा. उत्तिष्ठति. हा, उत्तिष्ठवती. व येणार का नाही बाळा? सगळीकडे हा. व दिसतंय का तुला? व. हा सर. व, हा. उत्तिष्ठवती. उत्तिष्ठ. स्मृतवती. स्मृतवत्यः. स्मृतवत्यः. नीतवती. नीतवत्यः. दत्तवती. पूजितवती. पूजितवत्यः. स्नातवती. स्नातवत्यः. आता बाकीचं राहिलेलं तू करायचं, आपण पुढे जाऊया. थोडंसं राहिलेलं आहे. ओके. लभते. लब्धवान. लब्धवंतः. लब्धवती. प्राप्तवान. प्राप्तवंतः. प्राप्तवती. प्राप्तवत्यः. अशा प्रकारे. आता या खालच्या परिच्छेदामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? भूतकाळातली वाक्य दिलेली आहेत. नाही, त्यांनी वाक्य दिले, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? एक तवतू प्रत्यय शोधायचा. तवतू प्रत्यय म्हणजे काय तुला माहिती आहे आता, बरोबर. हो सर. जे आपण वरती पाहिलं ते सगळे काय आहेत? तवतू प्रत्यय. सांगा ह्याच्यामध्ये काय तवतू प्रत्यय आहे? काही नाही. हा तवतू प्रत्यय आहे का? हो सर. याच्यामध्ये कुठला? पुल्लिंग मधला. याच्यामधलं तवतू प्रत्यय कुठला आहे? पटापट सांगा. कृतवती. ऋतवती. पुढे? क्रीतवान. पुढे? आनीतवान. हा, पुढे? आलिखितवती. पुढे? मृदीपान. नाही. इथं वान आहे का बाळा? नाही पान. हा. पुढे? स्थापित. हा. गतवान. आणि एवढेच. बघा, दीपावली उत्सव समय हा असेल. दीपावलीचा उत्सव. जना हा गृहाने स्वच्छीकृतवंत. लोकांनी घरं स्वच्छ केले. माता मिष्ठान्नानी कृतवती. आईने
गोड पदार्थ बनवले. जनकः नूतन वस्त्राన్ని कृतवान, वडिलांनी नवीन कपडे घेतले. किंतु स्फोटकानि न आणितवान, पण काय फटाके नाही आणले. भगिनी सुंदरीम रंगवल्लीम आलिखितवती, बहिणीने काय काढली, सुंदर रांगोळी काढली. महिला मृत दीपान प्रज्वाल्य स्थापितवत्य, मृत दीपान, मृत म्हणजे माती, दीप म्हणजे दिवे, मातीचे दिवे दिवे पेटवून ठेवले. अहम मित्रही सह भ्रमणार्थम बहिः गतवान, मी मित्रांसोबत कुठे गेलो, बाहेर गेलो. सर्वत्र हर्षः प्रकाशः च, सगळीकडे काय हर्ष आणि प्रकाश दोन्ही आहे. अरे वा वा वा. आता काय करायचंय आपल्याला बघा. लंग लकारस्य स्थाने तवतू प्रत्यय रूपाणी, जिथे जिथे लंग लकार असेल तिथे तिथे तवतू प्रत्यय वापरायचे. थोडस फास्ट. अगच्छाम, वयम आहे, मग आता काय येईल, गच्छाम. हम्म काय येईल, एक वचन आहे का बहुवचन आहे एवढं सांग. एक वचन. कसं काय, वयम आहे ना, सह अहम म्हणजे एक वचन, अहम आवाम वयम, वयम. असं नाही करायचं. वयम असल्यामुळे काय आलं, गतवंत, कळलं. हा. हो सर. मातुलः विविधानी फलानी आनयत, मग आता मातुलः एक वचन आहे का बहुवचन आहे, एक वचन. पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे. पुल्लिंग. म्हणून पुल्लिंग एक वचन काय झालं, भगवान. तसं आनित, आणितवान. आणि तवा. हा. भ्रातरः क्रीडा साहित्यम समचिन्वन्, अचिन्वन्. भ्रातरः म्हणजे भाऊ, एक आहेत का अनेक आहेत, भ्रातरः, भ्राता भ्रातरो भ्रातरः. हा. अनेक वचन. अनेक वचन, बहुवचन. बहुवचन आहे. मग सम चितवान चितवन्तौ चितवन्तः, समचितवन्तः, समचितवन्तः, बरोबर. चितवान खरं तर अचिन्वन झाले ते, अपठत अपठताम अपठन, तसं चिनोतीचं झालं अचिन्वन, म्हणून आपण बहुवचन केलं. पितृव्या कुप्यः अपूरयत, काय येईल या ठिकाणी, अपूरयत. पितृव्या म्हणजे काकी, पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे, काकी, पितृव्या स्त्रीलिंग आहे. मग पूरयितवती, बघा हे तुला आता जास्त माहिती नाहीये त्याच्यामुळे, पूरयती त्याचं होतं पूरितवती. हा, पूरितवती, पूरयितवती, पूरयती. ठीक आहे, पूरितवती असं तेवढंच आपण बघूया. पूरितवती, पूरितवती. हा. पुढे अगच्छन, काय होणार याचं, अगच्छन, एक वचन आहे का बहुवचन आहे, एक अगच्छन. वचन. कसं काय, अपठत अपठताम अपठन, तसं अगच्छ, त्याच्यामुळे तुला बहुवचन. भूतकाळ तुझ्या पाठ नाहीये. मग काय होणार, अगच्छन तर गतवन्तः, गत गतवन्तः का आलं, कळालं का. कारण पुल्लिंग आहे. हा, आणि बहुवचन आहे. बघा या ठिकाणी अगच्छन आहे पुढं, या ठिकाणी अगच्छन, मग काय होईल, अगच्छम आहे, एक वचन आहे, मग गतवान. अक्रीडाम, एक वचन आहे का बहुवचन आहे, अक्रीडाम. बहुवचन. एक वचन. एक वचन. या का वयम आहे ना पोरे. अपठम अपठाव, आधी पाठ करते, क्लास संपल्या संपल्या पाठ करून मला बोलून पाठव. वयम असले की एक वचन असेल का बहुवचन असेल. बहुवचन. मग क्रीडितवंत, बरोबर, एक वचन असलं हा तर सर. क्रीडितवान. पुढे अगायत, एक वचन आहे का बहुवचन आहे, अगायत. अपठत एक अपठता, वचन. हा, मग काय येणार या ठिकाणी, गीत. नाही. वान. हा, गीतवान का नाही येणार, कारण की मातुलानी, मामी आहे म्हणून.
स्त्रीलिंग असल्यामुळे काय झालं? गीतवती. कळलं का? स्त्रीलिंग. हा. हा. भगिनी बहुनी गीतानी अगायन भगिन्यः या ठिकाणी सुद्धा बहिणी अनेक आहेत त्याच्यामुळे काय होणार? गीतवती न येता, गीतवत्यः. कारण की बहुवचन आहे. या ठिकाणी अस्थापयत तर काय येणार? माता कटम, तर स्थापितवती. स्थापितवती. नंतर भोजनम अरचयत. अरचयतचं काय होणार? आई आहे, आई म्हणजे स्त्रीलिंग, तर काय होणार? हा, र, बोल, रचित. रचितवती. हा, कारण की स्त्रीलिंग आहे म्हणून. स्थापितवती. स्थापितवती नाही, स्थापितवती. हा, या ठिकाणी अशा प्रकारे समजलं का तुला? थोडासा हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघ, ठीक आहे? हो सर. स्थापित, स्थापित वती. फक्त लक्षात काय ठेवायचंय? कुठे पुल्लिंग आहे? तर पुल्लिंग. एक वचन असेल तर एक वचन, नाहीतर बहुवचन. फक्त सगळ्यात सुरुवातीला पुल्लिंग का स्त्रीलिंग, नंतर एक वचन का द्विवचन. आणि जर पुल्लिंग एक वचन असेल तर भगवान सारखं होणार. पुल्लिंग बहुवचन असेल तर भगवंत होणार. स्त्रीलिंग एकवचन असेल तर नदीसारखं होणार. आणि स्त्रीलिंग बहुवचन असेल तर नद्यः असंच होणार. त्याच्यामुळे एकवचन का बहुवचन कळालं पाहिजे. आणि भूतकाळ लक्षात घे. अपठत अपठताम अपठन, अपठः अपठतम अपठत, अपठम अपठाव अपठाम. त्याच्यावरून तुला हे चेंज करता यायला पाहिजे. या ठिकाणी आता आपण पुढच्या वेळी पुढचा धडा शिकूया. कळालं एवढं सगळं? हो सर. मग आता लंग लकाराचं तव तू प्रत्ययात करता येईल का? हो सर. आणि हा टेबल पूर्ण कर आणि मला पाठव फोटो पूर्ण हा झाल्यानंतर. सर चालेल. ओम शांती शांती शांती.